हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? परवा आपण बीटरूटचा पराठा तर बघितला, पण आता बीटरूट, गाजर, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घालून, हिरवी मिरची आहे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये त्याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट करून आपण पराठा करणार आहोत त्याचा, म्हणजे कोणाला कळणार पण नाही आणि सगळ्यांनाच आवडेल। आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। तीळ आहे भरपूर, जिरे आहेत, ओवा आहे, धन्याचा कूट आहे, तिखट आहे आणि हळद आहे। भरपूर कोथिंबीर घालायची आहे। 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि बेसन पीठ घातलेलं आहे 2 चमचे। मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने चांगलं सगळं असं मिक्स करून घेतलेलं। आता बीटचं आपण फिरवलेलं मिक्सरमधून भांडं होताना त्यातच थोडं पाणी घालून मळून घेतलेलं आहे घट्ट असं। आता 2 चमचे तेल घालून चांगलं याला मळून घ्यायचं आहे। चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे सगळं। आता 2च मिनिटं ठेवायचं आहे। आता गोळा घेतलेला आहे त्याचा एक आणि थोडं पीठ लावून घेतलंय, सुक्कं पीठ, आणि त्याला गोल असं लाटून घ्यायचं आहे। मस्त लागतो बीटरूट गाजर पराठा। तुम्ही करून बघितलाय का? HB सुद्धा वाढतो। HB कमी आहे म्हणून सगळे हे कर ते कर असं सांगत होते, म्हणून असा बीटरूट पराठा तयार केलाय। आता मी तर लोखंडाचा तवा ठेवलेला आहे, त्यामुळे लोह पण जातं। तेल लावून चांगला पुसून घेतलेला आहे। आता यावर घालून एक साईड चांगली शेकून झालेली आहे। आता त्यावर मी बटर घातलेला आहे। तुमच्याकडे बटर नसेल तर तूप किंवा तेल घालून पण तुम्ही करू शकता। चांगलं पसरून घेतलेलं आहे बटर। दाबून असं चांगलं शेकून घ्यायचं आहे। आता एक बाजू पण शेकून झालेली आहे। आता दुसरी बाजू पण शेकून घ्यायची आहे चांगली, त्याला पण बटर लावून घेतलेलं आहे। दोन्ही बाजू अशा मस्त खमंग शेकायच्या। नुसता खाल्ला तरी पण टेस्टी लागणार, कारण आपण यात हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही पण घातलेलं आहे। तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। अजून एक प्रकार मी दाखवत आहे इथं। चौकोनी आवडतं ना मुलांना, म्हणून चौकोनी तयार करायचं आहे। असं मी गोल लाटून घेतलेलं आहे, त्याच्यात आत बटर लावून घेतलं आहे आणि थोडं सुक्कं पीठ घालून घेतलेलं आहे। आता त्याला आपण चौकोन असं दुमडण्यासाठी दोन्ही साईड फोल्ड करायचे आणि वरून आणि खालून पण फोल्ड करायचं आहे। चारी बाजू फोल्ड करून मग सरळ लाटून घ्यायचं आहे। चौकोन तयार होतो, म्हणजे मुलांना वेगळ्या पद्धतीचं आवडत असतं ना, म्हणून मी अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे। तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता। बघा इथं चौकोन लाटून घेतलाय। आता तो पण चांगला अशा प्रकारे शेकून घ्यायचा आहे। बटर पण लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला। टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे पराठा देऊ शकता मुलांना। थंड झाला तरी खूप छान लागतो। सॉस द्या किंवा शेंगा चटणी सोबत दिलं तरी सुद्धा चालेल, किंवा सॉस सोबत दिलं तरी सुद्धा चालेल। आता मी इथं मस्त खमंग असे धपाटे करून घेतलेले आहेत। मस्त लागतो। नाश्त्याला सुद्धा आपण केलं तर सर्वांनाच HB वाढेल। नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।